Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखालून 5वा मृतदेह बाहेर काढला. एनडीआरएफ आणि आपत्कालीन पथकाकडून रात्रीपासून रेस्क्यू. पालघरमध्ये जुलै महिन्यात आभाळ फाटल्यासारखा पाऊस. 20 जणांचा मृत्यू तर 15,000हून अधिक घरांचं नुकसान. अनेक संसार पाण्याखाली. पूरग्रस्त कुटुंबियांना आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप. हजारो कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत. गडचिरोलीमधील अनेक नद्यांना पूर. जिल्ह्यातील 4 राष्ट्रीय महामार्गांसह दुर्गम भागातील 16 रस्ते बंद. भामरागड सिरोंच्या मध्ये विद्युत सेवा खंडित. पुरात कार वाहून गेल्याची ही घटना. अमरावतीला अतिवृष्टीचा इशारा. मेळघाटमधील सिपना नदीला पूर आल्यानं 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. नांदगाव खंडेश्वर शहरातील दुकानात घरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. नागपूरसह विदर्भातील 8 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा. पुढील काही तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. तर नदी नाल्यांवर पूरस्थितीची शक्यता. नागरिकांना खबरदारीचंही आवाहन. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातनं अंत्ययात्रा काढण्याची वेळ. चुनोनी या गावामध्ये स्मशानभूमी नसल्यानं जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी पुरातनं अंत्ययात्रा काढली. ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा. तर पुणे, नाशिक घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी. दरम्यान यवतमाळ, अमरावतीमधील शाळांना सुट्टी जाहीर. आपली परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करणारं विधेयक संसदेनं मंजूर केलं. पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना आणखी एक व्हिडिओ संदेश. पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही, मोदींचा इशारा. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं. काँग्रेसचा शहांच्या दौऱ्याला विरोध. तर भाजपही अलर्ट मोडवर. उद्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला शहा उपस्थित राहणार. खासदार अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदेत इडियट, अंधभक्त यांसारखी असंसदीय भाषा वापरल्याचाही ठपका. राजापूरमध्ये महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचं नगरसेवकपद रद्द. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची ही कारवाई. टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग. भिवंडी न्यायालयाकडून 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. तर मुख्य आरोपीसह सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी होणार. मोठा उलगडा होण्याची सुद्धा शक्यता. एफडीएकडून मुंबई हायकोर्टाच्या उपहारगृहांची तपासणी. एका उपहारगृहाची नोंदणीच झाली नसल्याचं तपासणीत समोर. कॅन्टीन चालकाला एफडीएनं नोटीस बजावली. कोल्हापुरात माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलं. डॉक्टर चंद्रकांत गायकवाडनं 300 गर्भपात केल्याचा संशय. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खासगी रुग्णालयामध्ये अवैध गर्भपाताचा हा भंडाफोड. बलुचिस्तानमध्ये कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट. 11 कामगारांचा मृत्यू. 25हून अधिक लोक बेपत्ता. मिथेन वायूच्या संचयामुळे स्फोट झाल्याची माहिती. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. कॉमनवेल्थ गेम्स वेटलिफ्टिंगमध्ये लवप्रीत सिंगची रौप्य पदकावर मोहोर. तर डिस्कस थ्रो स्पर्धेमध्ये सीमानं कांस्य पदक पटकावलं. भारताच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची भर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.